आज तर कमालच झाली. आपले मोठे बंधू सकाळ सकाळी दुकानावर चालले गेले होते. कसं आहे ना, नळ येणार होते. मग ते म्हणे बोर्ड खराब होऊन गेलं, तू बोर्ड घेऊन ये म्हणे. मग बोर्ड घेऊन गेलो, तिथं मस्त पिन वगैरे लावून दिली. मोठे बंधून त्यांनी पण पिन वगैरे लावून दिली बोर्डावर, बटन चालू करून दिलं. कसं आहे ना, पाणी फोर्समध्ये यायला पाहिजे, टाकीमध्ये पाणी फुल भरायला पाहिजे म्हटलं. मोठे बंधू ते पाणी भरत होते, म्हटलं चला आपण तेवढं दुकान वगैरे ओपन करून. दुकान ओपन करतात बघतो तर काय भाऊ, आपल्या दुकानावर लक्ष्मीची एंट्री झाली. कसं आहे ना, लक्ष्मीच्या हाताची बोनी चांगली असते. मोठ्या बंधूंना वाटलं मी जातो आता घरी. घरी गेलो, मस्त एकदम मस्त रेडी होऊन गेलो. मस्त थोडाफार नाश्ता करून घेतला आणि कारागीर दादा ते येणार होते, ते खड्डा करणारे. मग त्यांच्यासाठी चहा वगैरे घेऊन घेतली. परत निघालो आपण आपल्या दुकानाकडे, आपल्या बिल्लो नाल्याला घेऊन. दुकानाकडे गेलो, मग चहा वगैरे देऊन दिली पप्पा त्यांच्याकडे. त्यांनी त्यांना चहा वगैरे देऊन दिली. मग त्यांना म्हटलं तुम्ही आता जा घरी. पण ते घरी गेले. मग ते खड्डा करणार होता आणि त्यांचं काम चालू होतं. यालाच म्हणतात मिळून मिसळून काम करणं. आपली यारी जगात भारी. मालक घरी गेलेले चहा पाणी नाश्ता करायला. ते येऊन गेले. मालकांना वाटलं मी जाता आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. दुकान वगैरे ओपन करून घेतली, साफसफाई करून घेतली, दिवाबत्ती करून घेतली. मग आपले कस्टमर चालू होऊन गेलो. कस्टमरचं काम वगैरे करून दिलं, झाडू वगैरे मारून घेतलं, दुकान वगैरे मंगल करून घेतली. परत निघालो आपण आपल्या घराकडे. घरी गेलो, मस्त एकदम टाकाटाकाने पटापट जेवण वगैरे करून घेतलं. परत निघालो आपण आपल्या दुकानावर मोठे बंधू होते बसलेले. मोठे बंधू त्यांना म्हटलं तुम्ही आता जा घरी, मी थांबतो दुकानावर म्हटलं. मग म्हटलं चला आपण खड्डा करणार आणि त्यांच्या जवळ जाऊ. तिथं बसलेलो. तेवढ्यात आपले हरी दादा, ओम दादा आणि ब्लॉगर गोटू नाना यांची एंट्री झाली. मग त्यांनी हाय आलो करून दिलं. तेवढ्यात ते दादा ते म्हणे मी पण उतरून बघतो. ते उतरायला गेले, ते तर तिथं लटकून गेले. अरे बाबा, ये काम तो आपने बस का नाही आहे यार. तेवढ्यात आपले मोठे बंधू होते, चहा वगैरे घेऊन आले. मग त्यांना चहा वगैरे देऊन दिली. ते पण एकदम मस्त खुश होऊन गेले. आता आपण पत्र वगैरे घेऊन आलो. मस्तपैकी त्यांनी पत्र वगैरे तिथं रचून दिले. मालकांना वाटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय भाऊ, आपले वासुदा ते कटिंग करत होते. म्हटलं चला आपण पण कटिंगला थोडा हातभार लावून घेऊ. कटिंगला हातभार लावून आपले कस्टमर चालू होते. मग कस्टमर चालूच राहते. तेवढं तुम्ही एक काम करा ना, आपल्या वेळेला फॉलो करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करून द्या. कसं आहे ना, क्वालिटीचं काम तुमच्या मित्रांना पण भेटायला पाहिजे बरं का. वासुदाने एकदम मस्त टकाटाकाने फटाफट ते वगैरे करून घेतले. मग आपल्या कस्टमरांचं काम एकदम फिनिशिंग मध्ये करून दिलं. तुम्ही बघूच शकता. तेवढ्यात आपल्याकडे आपले जितू दादा, व्हिडिओ रील स्टार हे आलेले होते. त्यांचा हेअरकट पण तुम्ही बघू शकता. मग त्यांचं काम वगैरे करून निघालो आपण आपल्या घराकडे. तर कसा काय वाटला पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.